आता पुढली एक राजकीय बातमी अशी की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भुजबळ मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आणि याच दरम्यान छगन भुजबळांनी मोठं वक्तव्य केलं। राज्यात अनेक मुख्यमंत्री झालेत, अनेकांना किती आणि कोण मुख्यमंत्री झाले हेही सांगता येणार नसल्याचं भुजबळ म्हणाले। तर मला राज्यपाल करणं म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखं असल्याचंही भुजबळ म्हणाले। अरे बाबा, आम्ही तरी कुठे लग्न केलेलं आहे? पण तुम्ही मग शरद आम्ही फक्त त्यांच्या बरोबर आहे काय समजलंय ना काय म्हणायचं? बद्दल काय सांगू, ते चांगले आहेत, पण शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवार तो जो फरक आहे तो आहे। आणि बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवार ह्या दोघातलं अंतर ते तुम्हाला माहीत नाहीत आणि तुम्ही बरोबर नाही। तर त्यांना वाटत असावं, कारण त्याने नाही म्हटलं तरी जे आहे अनेक मोठ्या म्हणजे अनेक ओबीसी लोकांना तिकीटं दिली, निवडून आणलं, मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी ते घेतलेलं आहे। आणि एक आहे की ते म्हणतात त्याप्रमाणे जवळजवळ 60-70% ओबीसी जे आहे हे BJPकडे झुकलेले आहेत। माझ्या तोंडाला कुलूप लावायचा प्रकार आहे। अहो, राज्यपाल म्हणून मी करू काय? माझं काम आहे गोरगरिबांचं जे आहे, जिथे अडचण आहे त्यांच्यासाठी भांडणं। राज्यपाल होऊन मी भांडू शकणार आहे का? बोलू शकणार आहे का? मी काय राज्यपाल पदाचा काही अपमान करू इच्छित नाही, तो मोठंच पद आहे बाबा, नाही तर म्हणून परत राज्यपाल पदाचा अपमान केला मला नाही। पण राज्यपाल पद म्हणजे जे आहे, ह्या ज्या गोष्टी मला करायच्या आहेत, करू इच्छितो आहे, ह्या ओबीसीचं आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण आणि संरक्षण, ते मी नाही करू शकणार नाही। माझं काम करताय तो लोक फुले शाहू आंबेडकरांनी मानायला लागले, मला काय करायचं आणखीन? मला काही अडचण नाही ना मग त्यांच्यावर काम करायला, काय अडचण आहे आपल्याला? जर ओबीसीना ते सपोर्ट करत असतील, फुले शाहू आंबेडकरांच्या रस्त्यावर जर चालत असतील, तर आपल्याला काय अडचण नाही त्यांच्यावर काम करणं। त्यामुळे मला त्याच्यामध्ये काहीही अडचण वाटत नाही त्यांच्यावर काम करण्यामध्ये। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। यावर बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी प्रतिक्रिया दिली, त्यांची भूमिका मांडली। मात्र कोण गुन्हेगार आहे कोण नाही हे ठरवण्याचा अधिकार पोलीस यंत्रणा आणि न्यायालयाला आहे, असं सोनवणे म्हणाले। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात ईडी आणि सीबीआयने चौकशी करावी अशी मागणीही सोनवणेंनी केली आहे। खासदार बजरंग सोनवणे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। भगवानगडावरील महंत धनंजय मुंडेंची पाठराखण करतात। त्यांच्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांच्यावर म्हणतात आरोप प्रत्यारोप होत आहे। धर्मानी किंवा जातीनी यात सहभाग होण्याची गरज आहे का, असं वाटतं तुम्हाला? हे बघा, भगवानगड हा आमच्या दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरला, तसं नगर जिल्ह्यातच असणारा, पण त्याचं सर्व प्रस्थ सर्वाधिक बीड जिल्ह्यात असणारा हा गड आहे। आणि तिथं जे महंत आहेत ते महंत, त्या भगवानगडाचे महंत खूप थोर महंत आहेत। त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, कुणाला पाठिंबा द्यायचा काय करायचं। पण मला वाटतंय की त्यांनी जे वक्तव्य केलंय ते त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या दृष्टीनं ते बोललेले आहेत। त्याच्यावर मी काय बोललं पाहिजे, तर माझं एकच म्हणणं आहे की कुणीही बोलताना, मी सुद्धा बोलताना सामाजिक तेढ निर्माण नाही झाली पाहिजे, समाजात सलोखा राखायचं काम झालं पाहिजे। आणि जे गुन्हेगार प्रवृत्ती आहे त्याला सुटला नाही पाहिजे। आणि कुणाला गुन्हेगार आहे कुणाला नाही गुन्हेगारी सिद्ध करायचा अधिकार कोर्टात आहे, पोलिसांना तपासायचा अधिकार आहे। धनंजय मुंडे खंडणीखोर नाही असंही ते म्हणतात। नाही, आम्ही कुठं म्हणलं खंडणीखोर आहेत? आम्ही धनंजय मुंडे खंडणीखोर किंवा त्यांच्यावर आरोप कुठे केलेत? आम्ही जे म्हणतो की संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये जे कुणी आहेत, जे लागे बांधे जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे। आणि खंडणीखोर जो आहे तो मास्टर माइंड आहे याच्यातला। आणि मग खंडणीखोर जे ती खंडणीखोर जे एवढ्या मोठ्या प्रॉपर्ट्या जमविल्यात, पुण्यात आहे, नगरमध्ये आहे, लातूरमध्ये आहे, बीडमध्ये तर आहेच, बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शहरात आहे, मुंबईत आहे, आणखी कुठं बाहेर देशात अमेरिकेत काय असं सांगितलंय, म्हणजे आणखी एवढ्या प्रॉपर्ट्या जमल्यात। तर या प्रॉपर्ट्या कुठून आल्या? एवढ्या महागाड्या गाड्या, 18-20 गाड्या,
मग आम्ही कुठं म्हणतोय ते तुम्ही एवढी प्रॉपर्टी कुठं आली याचं उत्तर द्या ना, कशाला म्हणलं खंडणी कोर. आणि इथं तर डायरेक्ट ज्याच्या गाड्या वापरल्यात, कुणी ब्लँकेट नेऊन दिलेत, कुणी पैसे दिलेत, कुणी स्वतः संरक्षण दिलंय, मारताना व्हिडिओ दुसऱ्याला दाखविलेत, आणि एवढं करताना तुम्ही त्याला सहआरोपी करीत नाहीत. याच्यासाठी सीबीआय चौकशी पाहिजे, आणि सीबीआय चौकशी आली की मग दूध का दुधावर पाणी का पाणी होणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता ईडीने सुद्धा सहभागी होऊन नोटीस का दाबल्या गेली आणि त्याच्या संपत्ती ज्याच्यामधले आरोपी आहे त्या आरोपींची संपत्ती किती आहे याची चौकशी होण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि सोबतच नामदेव शास्त्री यांनी जे वक्तव्य केले त्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राम नरेशसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत. भगवानगडावर मुक्कामी आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनाम्यावरही भाष्य केलंय. माझ्या राजीनाम्यापेक्षा देशमुखांना न्याय देणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच विरोधकांवर जोरदार पलटवार केलाय. संकट आज आलेलं नाही तर 53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जाते, असाही आरोप त्यांनी विरोधकांवर केला. देशमुखांच्या मारेकरांना फाशी द्या अशी मागणी मुंडेंनी केली आहे. भगवान बाबांनी माझ्या मागे शक्ती उभी केली याबद्दल त्यांनी नामदेव शास्त्रींचे आभार मानले. संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्या मागे उभा राहिला याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अनेक वर्षांनंतर गडावर आलो, मंत्री झाल्यानंतर गडावर येण्याची इच्छा होती असंही मुंडेंनी सांगितलं. एक लक्षात घ्या, हे संकट आज आलेलं नाहीये. 53 दिवसापासून आपण पाहताय. आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय, मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो. आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही. त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं. या 53 दिवसात कधीही मला इथे येता आलं. काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला, मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा, हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे. माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकवलं. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड हा धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचा थेट संदेश दिलाय. आध्यात्मिक चळवळीचं प्रेरणास्थान असलेल्या भगवानगडावरून त्यांनी सध्याच्या राजकीय चिखलफेकीवर भाष्य केलं. बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचं महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटलंय. आणि यामध्ये समाजाच्या आडून मोठं राजकारण होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसंच काही राजकीय नेते जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या आडून धनंजय मुंडे यांना बदनाम करतात आणि या राजकारणामुळे समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होते असंही महंतांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता भगवानगडाचे महंत धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिल्यानं नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं. जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं.